कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण विज्ञान या विषयातील आपले पर्यावरण या प्रकरणाविषयी माहिती मिळूया. आता हे जे प्रकरण आहे या प्रकरणावर 2 ते 3 मार्क्स तुम्हाला असू शकतात आणि या प्रकरणाची तयारी करत असताना अगदी मोजकेच मुद्दे जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायला हवे आणि तुम्ही सहज या प्रकरणाविषयी तुमच्या मनाची माहिती सुद्धा लिहू शकता, कारण तुमच्या आसपास घडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी या पर्यावरणामध्ये तुम्हाला परिचित होणार आहेत. तर आपल्याला माहिती आहे पर्यावरण म्हणजे काय. तर आपल्या सभोवतालचा परिसर किंवा आपल्या सभोवताली असणारे जैविक आणि अजैविक घटक या सगळ्यांना मिळून आपण पर्यावरण असं म्हणत असतो. आता या पर्यावरणामधले जे घटक आहेत त्याच्यातला पहिला घटक जो आहे ते जैविक घटक. आता जैविक घटक म्हणजे काय, पर्यावरणामध्ये जे सजीव आढळतात या सजीवांना आपण जैविक घटक असं म्हणू शकतो. उदाहरणासाठी वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव हे सगळे जैविक घटक आहेत. पर्यावरणामध्ये आढळणारे अजैविक घटक म्हणजे काय, ज्या घटकांमध्ये जीव नसतो किंवा जे निर्जीव आहेत अशा घटकांना आपण अजैविक घटक असं म्हणू शकतो. आता उदाहरणासाठी पाणी, हवा, तापमान, माती, खनिजे हे सगळे जे घटक आहेत त्याला आपण अजैविक घटक असं म्हणू शकतो. आता परिसंस्था हा त्यातला एक प्रमुख घटक आहे. तर परिसंस्था म्हणजे नेमकं काय, याला आपण इंग्रजीमध्ये इकोसिस्टीम असं म्हणू शकतो. वेगवेगळे भौगोलिक प्रदेश आपल्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील सजीव आणि निर्जीव या घटकांमध्ये परस्पर संबंध असू शकतो आणि अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटकातील संबंधाला आपण परिसंस्था असं म्हणतो. आता या परिसंस्थांच्या मध्ये 2 प्रकार येतात. एक जो आहे त्याला आपण नैसर्गिक परिसंस्था असं म्हणू शकतो. नैसर्गिक परिसंस्था. आता हा नेमका काय प्रकार आहे, ज्या परिसंस्था निसर्गाने निर्माण झालेल्या असतात त्यांना आपण नैसर्गिक परिसंस्था असं म्हणतो. आता उदाहरणासाठी डबक्यातील परिसंस्था, तळ्यातील परिसंस्था, जंगलातील परिसंस्था, त्याचबरोबर आपल्याला गवताळ प्रदेशातील परिसंस्था, या ज्या परिसंस्था आढळतात या परिसंस्थांना आपण नैसर्गिक परिसंस्था असं म्हणतो. दुसरी परिसंस्था जी आहे ती आहे मानवनिर्मित परिसंस्था. तर मानवनिर्मित परिसंस्था नेमकी काय आहे, ज्या परिसंस्था मानवानं निर्माण केलेल्या आहेत त्या परिसंस्थांना आपण मानवनिर्मित परिसंस्था असं म्हणू शकतो. उदाहरणासाठी बाग, शेती, मत्स्यालय हे जे आहेत ना हे सगळे मानवनिर्मित परिसंस्थांच्या मध्ये यांचा समावेश आपण करू शकतो. यानंतर उत्पादक, या परिसंस्थेमध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक आढळतो तो म्हणजे उत्पादक वर्ग. उत्पादक वर्ग नेमका काय आहे, तर निसर्गामध्ये सूर्यप्रकाश, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड यासारखे जे पदार्थ आहेत या पदार्थांच्या साह्यानं जे असेंद्रिय पदार्थ आहेत या असेंद्रिय पदार्थांचं रूपांतर हे सेंद्रिय पदार्थात करून जगणारे जे सजीव आहेत किंवा जगणारे जे घटक आहेत त्यांना आपण उत्पादक वर्ग असं म्हणतो. आणि हे जे उत्पादक वर्ग आहेत यामध्ये हिरव्या वनस्पती, नीलहरित शैवाल, त्याचबरोबर काही बॅक्टेरियांचा सुद्धा समावेश होऊ शकतो. आता उत्पादक वर्गानंतर आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे उपभोक्ता वर्ग. उपभोक्ता वर्गामध्ये हे जे घटक आहेत हे सगळे एक प्रकारचे सजीव आहेत. खास करून यांच्यामध्ये प्राण्यांचा
समावेश होऊ शकतो. तर उपभोक्ता मध्ये हे जे सजीव आहेत, उत्पादक वर्गानं तयार केलेलं जे अन्न आहे ते अन्न ह्या सजीवांच्याकडून उपभोगलं जातं आणि अशा सजीवांना आपण काय म्हणतो, उपभोक्ता वर्ग. म्हणजे जे वेगवेगळे टप्पे होऊ शकतात. यामध्ये शाकाहारी प्राण्यांचा समावेश होऊ शकतो, मांसाहारी प्राण्यांचा समावेश होऊ शकतो, मिश्रहारी प्राण्यांचा समावेश होऊ शकतो, परजीवी प्राण्यांचा समावेश होऊ शकतो. तर अशा प्रकारे या गटातील सगळ्या सजीवांना आपण उपभोक्ता वर्ग असं म्हणू शकतो. आता हे जे उपभोक्ता आणि उत्पादक वर्ग या दोन्हींच्या मध्ये एक परस्पर संबंध तुम्हाला आढळून येऊ शकतो. आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे अन्न साखळी, किंवा त्याला आपण फूड चेन असं म्हणू शकतो. अन्न साखळी काय आहे? अन्न साखळी जी आहे, एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्नाचं वहन किंवा अन्नाचं संक्रमण होणे याला आपण अन्न साखळी असं म्हणतो. आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न साखळ्या आहेत. तुम्हाला उदाहरणासाठी म्हणून सांगता येतील. पहिली जी अन्न साखळी मी इथे लिहितोय, एक अन्न साखळी तुम्हाला माहितीसाठी म्हणून आपण घेऊ शकेल. तर या ठिकाणी आपण पहिली अन्न साखळी जी आहे त्याच्यामध्ये या वनस्पतींना खाऊन हरिण जगू शकतं आणि या हरिणला खाऊन वाघ जगू शकतो. तर ही एक अन्न साखळी आहे. पण ही कोणत्या प्रदेशातली? जंगलामधील अन्न साखळी आहे. यानंतर आपण गवताळ प्रदेशातील अन्न साखळी घेऊ शकतो. दुसरं उदाहरण जे आहे हे गवताळ प्रदेशातील अन्न साखळीचं उदाहरण आहे. या गवताळ प्रदेशामध्ये तुम्हाला गवत हा पहिला घटक आहे त्याच्यातला. गवतला खाऊन टोळ जगू शकतो, टोळाला खाऊन बेडूक जगू शकतो, बेडूकला खाऊन साप जगू शकतो आणि सापाला खाऊन गरुड जगू शकतो. तर ही जी साखळी आहे, तर तुम्ही बघताय अन्नाचं एका ठिकाणून दुसऱ्या वेगवेगळ्या थरापर्यंत संक्रमण झालेलं आहे किंवा वहन झालेलं आहे. गवतावर टोळ जगतो, टोळावर बेडूक, बेडकावर साप आणि सापावर गरुड. अशा प्रकारे ही जी अन्न साखळी आहे ही जी गवताळ प्रदेशातील अन्न साखळी आहे. यानंतर आपण पाहतो तलाव किंवा तळ ज्याला तुम्ही म्हणू शकता, सरोवर, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अन्न साखळी पाहायला मिळू शकेल. तलावाच्या पाण्यामध्ये गवत किंवा शैवाळ तुम्हाला वाढलेलं दिसेल. या शैवाळावर तुम्हाला विशिष्ट प्रकारचे कीटक जगत असताना पाहायला मिळतील. या कीटकांना खाऊन मासा जगू शकतो आणि या माशांना खाऊन बगळा जगू शकतो. तर ही सुद्धा एक प्रकारची अन्न साखळी आहे. या अन्न साखळीला आपण तलावातील किंवा तळ्यातील अन्न साखळी असं म्हणू शकतो. याचबरोबर तुमच्या पुस्तकमध्ये 15.1 ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये तुम्हाला या तिन्ही प्रकारच्या अन्न साखळ्या ज्या आहेत या चित्रासह किंवा प्रत्यक्ष त्या प्राण्यांसह पाहायला मिळू शकतील. यानंतर आपण शिकणार आहोत अन्न जाळे किंवा अन्नाचे जाळे म्हणजे काय. तुमच्या पुस्तकामध्ये 15.3 ही जी आकृती आहे ही आकृती अन्न साखळी दर्शविते. अन्नाचे जाळे दर्शविते. तर अन्नाचे जाळे काय आहे? अनेक अन्न साखळ्यांची गुंतागुंतीची रचना किंवा एकमेकांमध्ये मिसळून तयार झालेल्या अन्न साखळ्यांचा समूह, त्याला तुम्ही अन्नाचे जाळे असे म्हणू शकता. 15.3 ही जी आकृती आहे ही अन्नाचं जाळं दर्शविते. यानंतर आपल्याला माहित आहे की पर्यावरणामध्ये आजकाल खूप बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतात. पर्यावरणामध्ये
अधिकांश बदल जे झालेले आहेत हे बदल केवळ मानवाच्या कृतीमुळे झालेले आहेत. मानवानं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कृती केलेल्या आहेत त्यामध्ये त्यानं जंगलतोड केलेली आहे, त्याचबरोबर कारखान्यांची निर्मिती केलेली आहे, वेगवेगळ्या आधुनिक उपकरणांचा वापर सातत्यानं माणूस करत आलेला आहे आणि त्याच्या या कृतींच्यामुळं पर्यावरणामध्ये बरेचसे परिणाम निर्माण झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. आता हे कोणकोणते परिणाम आहेत? याच्यातला पहिला परिणाम जो आहे त्याला आपण जागतिक तापमान वाढ असं म्हणतो. जागतिक तापमान वाढ किंवा याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आपल्याला माहित आहे माणसानं जंगलाचा नाश केल्यामुळं, त्याचबरोबर वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो आणि या वातावरणाचा परिणाम असा होतो, वातावरणात सोडल्यामुळं एकतर या वातावरणामध्ये तापमानाची वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळते. समजा आता सध्या तुम्ही पाहताय जे तापमान आता सध्या जागतिक तापमान जे आहे या तापमानापेक्षा जर 2 ते 3% तापमान जास्त जर झालं तर काय परिणाम होऊ शकेल? सध्या या स्थितीला आपण पाहतो आहोत दोन्ही ध्रुवीय प्रदेशाकडील जे बर्फाचे पर्वत आहेत किंवा ज्याला आपण हिमनग असं म्हणू शकेल, तर हे जे पर्वत बर्फाचे पर्वत जे आहेत ते वितळत आहेत, वितळून त्याचं पाण्यात रूपांतर व्हायला लागलंय आणि त्यामुळे काय होतं की समुद्र किनाऱ्यावरती मुंबई, लंडन यासारखी जी शहरं आहेत अशी शहरं जर आणखी 2 ते 3% इतकं तापमान वाढलं तर कदाचित भविष्यामध्ये आपल्याला ही शहरं पाण्याखाली गेलेली तुम्हाला पाहायला मिळते. त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला माहित असेल, कृष्णाची द्वारका नगरी जी आहे ती आता सध्या पाण्याखाली आहे. हा कशाचा परिणाम आहे? जे आत्तापासून शेकडो वर्षापूर्वी ती अस्तित्वात असलेली नगरी आज आपल्याला पाण्याखाली गेलेली पाहायला मिळते. तर अशी जगभरामध्ये अनेक ठिकाणं आहेत जी आज पाण्याखाली गेलेली आहेत. कशामुळे असेल तर ते जागतिक तापमान वाढीचा तो परिणाम आहे. आणखी 2 ते 3% तापमान जर वाढलं पृथ्वीचं तर आपल्याला कदाचित मुंबई, लंडन आणि त्यासारखी आणखी समुद्र किनाऱ्यावरची असणारी जी शहरं आहेत ही भविष्यात आपल्याला पाहायला मिळणार नाही. दुसरा परिणाम जो आहे तो आहे ओझोन थराचा ऱ्हास. ओझोन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या पृथ्वीच्या सभोवताली ऑक्सिजनमुळे तयार झालेला एक थर आहे, त्याला आपण ओझोनचा थर असं म्हणतो आणि या ओझोन थराचा ऱ्हास होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पृथ्वीच्या सभोवताली ओझोन पासून एक संरक्षक कवच तयार झालेलं आहे आणि हे संरक्षक कवच आपल्या पृथ्वीचं सूर्यापासून येणाऱ्या घातक अतिनील किरणांपासून सातत्यानं संरक्षण करत असतं. पण आज आम्ही आधुनिक उपकरणं खूप वापरतो आहोत, वातानुकूलित मशीन किंवा ज्याला आपण AC म्हणतो, रेफ्रिजरेटर आणि यासारखी इतर अनेक उपकरणं जी आहेत या उपकरणांच्या वापरामुळं वातावरणामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा ज्याला आपण CFC असं थोडक्यात म्हणतो, हे क्लोरोफ्लोरोकार्बन वातावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोडले जात आहेत आणि याचा परिणाम असा झालाय की क्लोरोफ्लोरोकार्बनमुळं पृथ्वीच्या सभोवताली असलेला हा जो ओझोनचा थर आहे तो पातळ होत चाललाय. काही ठिकाणी अगदी तो त्यातून हे जे सूर्याकडून येणारे घातक किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येत आहे, तर याला आपण ओझोन थराचा ऱ्हास होणे असं म्हणतो. पण अलीकडेच तुमच्या लक्षात असेल कोरोना व्हायरसमुळं आता सध्या सगळं जग लॉकडाऊनमध्ये आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचा वापर कमी झालेला आहे, त्याचबरोबर इतर कारखाने वगैरे बंद आहेत. परिणाम काय झालेला दिसतोय तुम्हाला? पृथ्वीचं तापमान कमी झालेलं आहे, त्याचबरोबर ओझोनचा थर सुद्धा पुन्हा पूर्वस्थितीत येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे या घटनेवरून तुमच्या लक्षात येऊ शकेल की आपल्या कृतीमुळं किंवा मानवानं वापरलेल्या आधुनिक उपकरणांच्यामुळं ओझोन सारखा थर सुद्धा नष्ट होत आहे. हा मानवाच्या कृतीचा दुसरा परिणाम आहे. तिसरा अनेक परिणाम आपल्याला सांगता येईल, त्याला आपण बायोमॅग्निफिकेशन असं म्हणतो. हा एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बायो
मॅग्निफिकेशन अनेक वेळा परीक्षेत विचारला गेलेला हा एक मुद्दा आहे किंवा हा एक पॉइंट आहे. बायोमॅग्निफिकेशन नेमकं काय आहे? तर आपल्याकडून म्हणजे मानवाकडून अनेक घातक पदार्थ निर्माण केले जात आहेत. त्यामध्ये काही पदार्थ असे आहेत की जे नष्ट होत नाही, तर ते मानवावरती विपरीत परिणाम करू शकतात. तर असे पदार्थ जे आहेत ते अन्न साखळीतून मानवापर्यंत जाऊन पोचतात आणि मानवाच्या शरीरामध्ये त्याची मात्रा वाढते आणि मग आपण वेगवेगळ्या आजाराचे शिकार होतो किंवा वेगवेगळ्या रोगांना सामोरं जातो. तेव्हा अशा प्रकारचे DDT, प्लॅस्टिक, काच, त्याचबरोबर स्वच्छके यासारखे जे घातक पदार्थ आहेत, या घातक पदार्थांचं त्याचबरोबर खतं यांच्यापासून हे जे सगळे घातक पदार्थ आहेत हे अप्रत्यक्षरित्या एका अन्न घटकाकडून दुसऱ्या अन्न घटकाकडे अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये शरीरामध्ये ते जाऊन साठतात आणि या क्रियेला आपण बायोमॅग्निफिकेशन असं म्हणतो. तुम्हाला माहितीसाठी म्हणून सांगतोय की जपानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अणुभट्ट्या आहेत आणि या अणुभट्ट्यांच्या ठिकाणी गेलेले जे पदार्थ आहेत, अणुभट्ट्यातून गेलेले पदार्थ किंवा पाऱ्यासारखे पदार्थ हे जे आहेत हे मानवी शरीरामध्ये तिथल्या माशांच्या मार्फत गेलेले आहेत आणि अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले पाहायला मिळतात. त्यामध्ये एक घातक आजार मॅनामॅटा. तर अशा प्रकारचे आजार जे आहेत हे बायोमॅग्निफिकेशनचा परिणाम आहे. आपल्याला माहिती आहे बऱ्याच जणांना काही वेळा अर्धांगवायूचा त्रास होतो किंवा एखादी बाजू निकामी होते किंवा काही जणांना कॅन्सर सारखे आजार होत आहेत. तर या सगळ्यांच्या पाठीमागं बायोमॅग्निफिकेशन ही एक घटना आहे. त्यामुळं बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय आपण कसं सांगू शकेल, तर जे DDT, त्याचबरोबर प्लॅस्टिक आणि इतर घातक पदार्थ आहेत, स्वच्छके यांच्या हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ अन्न साखळीतून अन्नातून माणसाच्या शरीरामध्ये त्याची मात्रा जमा होणे या क्रियेला आपण बायोमॅग्निफिकेशन असं म्हणतो. आता हे बायोमॅग्निफिकेशन घडत असताना आणखी एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. प्रदूषक जी आहेत ही दोन प्रकारची प्रदूषक आहेत. त्यामध्ये पहिलं प्रदूषक जे आहे त्याला आपण जैविक विघटनशील प्रदूषके. आता जैविक विघटनशील प्रदूषके काय आहेत? प्रदूषके दोन प्रकारात विभागली जातात. एक जैविक विघटनशील ज्याला आपण बायोडिग्रेडेबल असं म्हणतो आणि दुसरा प्रकार जो आहे जैविक अविघटनशील किंवा नॉन बायोडिग्रेडेबल प्रदूषके. आता हे नेमकं काय आहे? तर जैविक विघटनशील प्रदूषके म्हणजे काय? जी प्रदूषके सूक्ष्मजीवांकडून नष्ट केली जाऊ शकतात त्या प्रदूषकांना आपण बायोडिग्रेडेबल प्रदूषक किंवा जैविक विघटनशील प्रदूषक किंवा जैविक नाश पावणारी प्रदूषक असं म्हणू शकतो. आता उदाहरणासाठी कापड सूक्ष्मजीवांकडून कुजवलं जाऊ शकतं, ते एक प्रदूषक आहे. कागद सुद्धा सूक्ष्मजीवांकडून कुजविला जाऊ शकतो किंवा काही प्राण्यांचे अवशेष किंवा प्राण्यांची मृत शरीरं ही सुद्धा प्रदूषक आहेत, पण ही सूक्ष्मजीवांकडून नष्ट केली जाऊ शकतात. तेव्हा अशा प्रकारच्या प्रदूषकांना आपण जैविक विघटनशील प्रदूषक असं म्हणतो. आणि जैविक अविघटनशील प्रदूषके कोणती आहेत? तर जी प्रदूषकं सूक्ष्मजीवांकडून नष्ट केली जाऊ शकत नाहीत, अनेक शेकडो वर्षे ती जमिनीमध्ये तशीच राहू शकतात, अशा प्रकारच्या प्रदूषकांना आपण जैविक अविघटनशील प्रदूषके किंवा जैविक नाश न पावणारी प्रदूषके किंवा नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स असं म्हणू शकतो आपण त्यांना. उदाहरणासाठी प्लॅस्टिक अनेक वर्षे जमिनीमध्ये राहू शकतं. काच अनेक वर्षे जमिनीमध्ये राहू शकते. त्याचबरोबर DDT आणि त्यासारखी कीटकनाशकं जी आहेत ही कीटकनाशकं सुद्धा अनेक वर्षापर्यंत राहू शकतात, ती सूक्ष्मजीवांकडून नष्ट केली जाऊ शकत नाही. तेव्हा अशा प्रदूषकांना आपण नॉन बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स किंवा जैविक नाश न पावणारी प्रदूषकं असं म्हणू शकतो. तेव्हा आपण या पदार्थांच्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
तेव्हा आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. तेव्हा आपण सर्व विद्यार्थ्यांनी, प्रत्येक माणसानं या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आपलं पर्यावरण हे जे प्रकरण आहे हे तुमच्या माहितीसाठी किंवा आपण आपल्या पर्यावरणाचं संवर्धन कसं केलं पाहिजे याची माहिती देणारं हे प्रकरण आहे. तुम्ही फक्त वाचन जरी केलात तरी या प्रकरणावरचे सगळे प्रश्न सोडवू शकाल. तेव्हा निश्चितपणे आज आम्ही जे इथं उल्लेख केलेले जे मुद्दे आहेत किंवा आम्ही जो या ठिकाणी उल्लेख केलेले पॉईंट्स आहेत हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात तर निश्चितपणे या प्रकरणावरचे सगळे मुद्दे किंवा सगळे प्रश्न तुम्ही सोडवू शकाल. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.